नमस्कार मंडळी. चला तर सकाळची सुरुवात खूपच छान झालेली आहे. अगोदर दारात रांगोळी वगैरे काढून घेतली, त्याच्यानंतर तुळशी वृंदावनजवळ पण रांगोळी काढून घेतली आणि आंघोळ करून लवकरच स्वयंपाकाची तयारीसुद्धा करून घेतली. कारण की आज ना थोडं लवकर ड्युटीवर जायचं होतं, म्हणूनच लवकरच स्वयंपाक करायचा होता. आणि तुम्ही माझ्या कालच्या व्हिडिओला इतकं भरभरीत प्रेम दिलं, त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद तुमचं. चला तर ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. अगोदर कढईमध्ये 2 बुटलं तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकून मस्त कळकळीत होईपर्यंत होऊ द्यायचं. आणि मग वाटलेला पेस्टसुद्धा टाकून घ्यायचा. 1 चम्मच हळद, 2 चम्मच तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा टाकू शकता. आणि उकळलेले आलू त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. मग मस्तपैकी मिक्स करून त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला उकळी यायला ठेवून द्यायचं. आणि माझी भाजी होईपर्यंत तोपर्यंत बघितलं तर माझं बाळ झोपलेलं होतं. तोपर्यंत म्हटलं चला तर बाकीचे कामंसुद्धा उरकून घेतले. आधी किचन वाटा सफा करायला घेतला, कारण की किचन वाटा स्वयंपाक झाल्यानंतर खूपच घाण झाला होता. म्हणूनच लवकर किचन वाटासुद्धा सफा करून घेतला. आणि घरची कामं खूपच जास्त राहते. बाळ झालं तेव्हापासून काही टाईम मिळतच नाही. म्हणूनच म्हटलं आज थोडा टाईम मिळाला आहे तर किचन वाटा थोडा चांगलाच घासघूस करून सफा करून घेते. कारण की मग बाळ उठल्यानंतर काहीच करायला मिळत नाही. म्हणूनच लवकर किचन वाटा सफा करून पूजा वगैरे पण करून घेतली. तुम्हाला माझा हा मिनी ब्लॉग कसा वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.